जय सच्चिदानंद. आपणा सर्वांच्या आत वसलेल्या परमात्म्याला अत्यंत भक्तिभावाने, अभेद्य भावाने नमस्कार, नमस्कार, नमस्कार. जय सच्चिदानंद. मुख्य गोष्ट तर मी कोण आहे, सेल्फचं रिअलायझेशन करायचंय. ते ज्ञान आपण प्राप्त करायचंय. जे नाव घेतलंय, जे व्यवहाराशी संबंधित आहे, त्याच्याही पुढे आपलं स्वरूप काय आहे ते ओळखायचं आहे. आणि तेवढंच महत्वाचं आहे, हे चालवणारा कोण आहे, करविता कोण आहे, करता कोण, करणारा कोण, भगवंताचं खरं स्वरूप काय आहे, भगवंत कुठे आहेत, भगवंत काय करत आहेत. ती सगळी खरी गोष्ट जी वास्तविकता आहे जगाची, तर तेच ज्ञान आपल्याला प्राप्त करायचं आहे. आणि त्याच्याच अज्ञानतेमुळे हे जन्मजन्मांतरात भटकतोय आणि साऱ्या जीवनात कित्येक प्रकारचे तक्राव, मतभेद, दुःख हे सगळं येत राहिलं. आणि त्याचं मूळ कारण आहे अज्ञानता. ट्रेनमध्ये जाणारा पॅसेंजर म्हटला जातो, पण स्वतः आपण त्याच्यासाठी पॅसेंजर नसतो. ट्रेनचा संबंध आहे तोवर पॅसेंजर. पण आतमध्ये तर हे माहीत असतं की मी घरी जाईन, तिथे माझी बायको आहे, माझी मुलं आहे, सगळे आहेत. मी कंपनीमध्ये जॉब करतोय, टेम्पररी. ह्या 12 तासांपुरताच मी पॅसेंजर आहे. या संसारातही असेच संबंध आहेत. बायकोमुळे नवरा आहे, मुलांमुळे पिता आहे, ऑफिसमध्ये मॅनेजर आहे. पण इन रिलेशन तो रिअल मी स्वतः कोण आहे. आणि पॅसेंजर असा असेल तर लगेच परिणाम होईल, मी पॅसेंजर आहे. आणि तीच ट्रेन दुसऱ्या दिवशी बिघडली तर काय, माझं तिकीट कालचं होतं, मी तर आलो आरामात, ट्रेनचं जे व्हायचं आहे ते होऊ द्या. तर इथेच जागृती असते की हे टेम्पररी आहे. पण ह्या सगळ्या जीवनाच्या संबंधात माझी वाईफ, मी पती, का माझ्यासोबत असं झालं, मी बघून घेईन. माझ्या सासऱ्यांनी असं का केलं, माझी सासू मला का रागावते, का जास्त काम करून घेते, हे टेम्पररी आहे. त्यालाच परमनंट मानून किती किती राग, द्वेष, वैरभाव बांधून संसारात दुःख भोगत असतात. हेही समजा, जे काही सुख असतं ते टेम्पररीच आहे, जे दुःख येतं तेही टेम्पररी आहे. आणि सूक्ष्म गोष्ट तर ही आहे की दुःख ते देणारा दोषी नाही. दुःखाचे कॉजेस आपणच दिले होते, तर बघा दुःखाचे इफेक्ट्स आपल्याला दिसत आहेत निमित्तद्वारा, पण टेम्पररी आहेत. दुःखाचे हिशोब पूर्ण होतील तर निमित्त सुटून जाईल. आणि तेच आध्यात्मिक दृष्टीने आपण समजायचं आहे जीवनाच्या प्रत्येक वेळी, की का असं होत आहे, कोण करविता आहे. हे टेम्पररी आहे, तर मग परमनंट काय आहे, माझं स्वरूप ते खरोखर काय आहे. आणि खरोखर स्वयं परमनंट आहे. आणि परमनंट आहे याचं रिअलायझेशन कधी झालं असं म्हटलं जाईल. टेम्पररी कोणतीही गोष्ट आपल्यावर परिणाम नाही करत. जसं गाडीमध्ये बसले आहात, कारमध्ये, बाहेर कितीही पाऊस आला, धूळ माती उडली असली तरी आत घाबरत नाही आपण. का बाबा, मी तर सेफ जागी बसलोय, ह्या पावसात ते वायपरने असं असं करून पाणी क्लीन करतील. तरी असं होतं की आतील आत्मा देहामध्ये एकदम सेफ साईड जागी आहे, पण हा व्यवहार उभा राहिलाय आणि भ्रांती उत्पन्न झाली. गाडी जसे कोणी ट्रकवाला गेला, तो ड्रायव्हिंग करणारा ब्रेक लावेल तरी ते साईडचा पॅसेंजर सुद्धा ब्रेक, अरे बस आली, ट्रक आलाय, इकडे यावरती परिणाम होतो. अरे तू चालवत नाहीयेस, तो चालवतो, याचे हातपाय सगळे कापतात बघा. म्हणजे एवढा सायकोलॉजिकल इफेक्ट होतो. या संसारामध्ये भ्रांती उत्पन्न ही तर अध्यात्माची भ्रांती आहे, खूपच मोठी भ्रांती उत्पन्न झाली. आणि स्वतःलाच मी म्हणतोय, मीच काम केलंय, मीच विचार तो करतोय, माझा लॉस झाला, माझा अपमान झाला, मला मान मिळाला. या सगळ्या भ्रांतीच्या दृष्टीनेच या संसारात त्यामध्ये दुःख भोगतोय आणि नवी बीजं पेरतोय. इथे इथे असं ज्ञान आपल्याला प्राप्त करायचं की नवी बीजं पडू नयेत आणि ह्या परिणामांतून आपण मुक्त होत जावं. भ्रांतीच्या परिणामातून थोडा वेळ जाईल, जसं की
मेरी गो राऊंड, त्यात आपण बसतो चक्कर मारून, मग उतरतो. नंतर असं वाटत राहतं ना की चक्कर येते मला. अहो नाही नाही, तो परिणाम झालाय. हे सगळं बघा, काय म्हणतात त्याला, गोल गोल फिरवतात ना. हं? चक्र गोल मराठीमध्ये म्हणतात ना. गोल गोल नंतर उतरल्यावरती खांबाला धरून ठेवतात. सगळं फिरतंय, त्याला माहित नाहीये काम फिरत नाहीये, काम स्थिरच आहे. तुमच्या विचारांवरती परिणाम झालाय. ते स्थिर वस्तूकडून हळूहळू अनुभव घेतोय की नाही हे स्थिर आहे, दुसरं जे फिरतंय ते माझ्या दृष्टीने रॉंग आहे, बाकी बाहेर तर स्थिर आहे सगळं. तर ही समज हळूहळू यायला लागते. तर इथेही संसारात समजून जायचंय की हा अपमान करणारा नाही, तो तर निमित्त आहे, निर्दोष आहे, कॉजेसचा परिणाम झालाय, हिशोब पूर्ण होतोय, मी मुक्त होतोय. तर मग दुःखदायी प्रसंग तोच दुःखदायी नाही वाटणार. असंच हळूहळू आध्यात्मिक दृष्टीने व्यवहार समजायचा आहे की जे व्यवहारात आपण कुठे आहोत, काय जागृती आपण ठेवली पाहिजे आणि कसे कर्मांपासून मुक्त होत जाऊ, हेच विज्ञान समजायचं आहे. आणि सत्संगही ह्याचसाठी पुन्हा पुन्हा आपण प्रश्नोत्तरी सत्संगाद्वारे जे वास्तव आहे ते हृदगत करतोय, दृढ व्हावं. कारण टेम्पररी हा इफेक्ट पुढे परमनंट होऊ नये. 2 रेल्वे लाईन्सचे ट्रॅकही वेगळे असतात, प्लॅटफॉर्म नंबर 1, प्लॅटफॉर्म नंबर 2. तर दोन्हीचे ट्रॅक्स वेगळेच असतात. 2 नंबरवरची गाडी किती फोर्समध्ये आली गेली तरी 1 नंबरचा घाबरत नाही, कारण तो ट्रॅक वेगळा आहे, माझी ट्रेन ह्या ट्रॅकवर आहे. तर इथेही रिलेटिव्ह एंड रिअल 2 ट्रॅक्स वेगळे आहेत. रिलेटिव्हमध्ये किती वादळे झाली तरी रिअलला काही टच नाही होणार. आणि ज्ञानींकडे तर तीच जागृती आहे. अज्ञानी आणि ज्ञानींमध्ये एवढाच डिफरन्स आहे, तेही रिलेटिव्ह आहेत, यांचंही रिलेटिव्ह आहे. यांना रिलेटिव्ह टच नाही होणार, हे रिलेटिव्हमध्ये तन्मयाकार होऊन सुख दुःख भोगतायत. आपण ज्ञानींच्या दशेपर्यंत पोहोचायचं आहे. तर रिलेटिव्ह रिअल हे मग समजून घ्या, रिअल त्यापेक्षा नेहमीच वेगळं आहे. रिलेटिव्ह, ऑल दिस रिलेटिव्ह आर टेम्पररी ॲडजस्टमेंट, रिअल इज परमनंट. आणि टेम्पररी परमनंटला काही करू नाही शकत. टेम्पररी स्वतःच विनाशी आहे आणि रिअल परमनंट आहे, स्वतः अविनाशी आहे. आणि हीच सगळी जागृती आपण ज्ञानविधीमध्येही प्राप्त करू शकतो. पण 5 आज्ञांनीच हे दृढीकरण आपण प्राप्त करायचं आहे. थोडेसे प्रश्न आपण आता घेत जाऊया आणि आध्यात्मिक दृष्टीने त्यावरती उत्तरही आपण मिळवूया. रुपेंद्रनाथ भिलाई. मी जो प्रश्न लिहिलाय तर त्याचं समाधान तर झालंय, पण काही त्रास तर मला वाटतंय की सत्संगापासून खूप दिवस दूर राहिल्यामुळेच होत असणार. मी इथे आलो होतो 100वी जन्मजयंती दादा भगवानांची साजरी केली तेव्हा. त्यानंतर आपला सत्संग आमच्या इथे झाला होता. पण इथे येण्याचा जो अनुभव आहे आणि तिथल्या सत्संगाचा अनुभवात खूपच अंतर आहे. त्याचं कारण काय आहे? प्रत्यक्ष आणि परोक्ष. मला असं वाटतं की तिकडे आम्ही लोक सत्संगात जेवढा वेळ राहायचो त्यानंतर मग कुटुंबात निघून जातो आणि त्या सत्संगाचा परिणाम आमच्यावर टिकत नाही. नाही, हे काय असतं की अनुभव ज्ञान नाही आहे, हे कृपेने प्रचिती बसली आहे. जागृती अजून अनुभवासाठी थोडा वेळ जाईल. जेवढी कर्म समभावाने निकाल करत जाऊ तसे अनुभव, एकदा का अनुभव स्थिर झाला की नंतर दुनियेतल्या कोणत्याही कोपऱ्यामध्ये राहा, तुम्हाला सांसारिक टच नाही होणार. थोडा वेळ परिचयासाठी पाहिजे. बिझनेसमध्येही आपण 2 दिवस जा महिन्यातून आणि म्हणालात मी तर वर्षभर जातोय, किती दिवस, प्रत्येक महिन्याला 2 वेळा. अरे बिझनेस सपाट होणारच. आणि हे तर 3 वर्षातून 1 वेळा दाखवतात चेहरा, तर किती बिझनेस बिघडेल बघा. त्याचाही परिचय पाहिजे. वरती येत राहाल तर खूपच फरक पडेल. क्रोधांची ग्रंथी तुटतच नाहीये दीपक भाई, खूपच त्रासलोय मी. हा, पण प्रतिक्रमण होत आहे ना? होय, प्रतिक्रमण करतोय. तर ती आता कमी होत जाईल. एक लेअर कमी होत होत समाप्त होईल. आधीपेक्षा तर फरक पडला ना, 5%, 10%. तर मग आणखी कमी होत जाईल. बरं, हे पर्युषण पर्व म्हणतात ते काय असतं दीपक भाई, थोडं समजावा ना. कारण पर्युषण शब्द ते जे संवत्सरी प्रतिक्रमण करतात जैनांमध्ये, तो 10 दिवसांचा प्रोग्राम, 8 दिवसांचा प्रोग्राम असतो त्यांचा. 8 दिवसांपर्यंत उपास, एकादशी, एकटाणा खाणं आणि धर्मध्यान करतात 8 दिवसांपर्यंत. आणि ते हे सगळे धर्मवाले बघा
आयुर्वेद आणि धर्माचा समन्वय केलाय. या पावसाळ्यात सगळे आजार वाढतात, तर त्यावेळी उपास सगळं काही सांगितलंय. सगळ्या वैष्णवांमध्ये, जैनांमध्ये, ज्याने तब्येतही चांगली राहील आणि धर्मध्यानही करू शकतील असे 8 दिवस. आणि हेतू एवढाच आहे की त्या 8 दिवसांपर्यंत आपल्या दोषांचं प्रतिक्रमण करण्याचा मार्ग सांगितलाय भगवान महावीरांनी. सगळे लोक, जैन लोक तर खास 8 दिवस सुट्टी घेऊन किंवा जास्त करून धर्मस्थळांवर तिथे जाऊन धर्माच्या क्रिया, धर्म ध्यान वगैरे करत असतात. पुष्पादेवी, जय हिमाचल सच्चिदानंद. प्रदेश. जय सच्चिदानंद दीपक भाई. माझ्या आपल्याला जन्मदिवसासाठी सर्व हिमाचलवाल्यांकडून आपल्याला हा खूप खूप शुभकामना. हा जय सच्चिदानंद. हा. आणि माझा प्रश्न हा आहे की मी गुरुदीक्षा घेतली आहे, त्याविषयी विचार करते की त्याच गुरुकडून दुसरं नाव घेऊ शकते मी? नाही, गरज नाहीये. ही सगळी नावं, दीक्षा सगळं पुष्पादेवींच आहे. तुम्ही शुद्धात्मा आहात. आता हा. शुद्धात्म्याला 5 आज्ञांमध्ये राहून मोक्षाला जायचा पुरुषार्थ करायचा आणि रिलेटिव्ह मध्ये जे काही आहे भले हो. जरुरी नाहीये, काही बदलायची गरज नाहीये. आणि हे जे सुटलं तरी हरकत नाही. कारण जसे आपण तसं स्कूलमधून कॉलेजमध्ये जातो तेव्हा स्कूलचा अभ्यासक्रम सुटतो, तर हा बरोबर. पुढचा मिळालाय आपल्याला आणि मोक्षाचा मिळालाय. त्या संसारात अशुभातून शुभात जायचंय मनाच्या शांतीसाठी आहे. इथे आत्म्याच्या मोक्षासाठी आहे. एवढा फरक आहे. हो हो, खूपच छान आहे. पण घरात मुलांप्रती खूपच त्रास असतो, ते खूपच चुकीच्या मार्गावर चालतात, तर त्यासाठी खूप दुःख वाटतं. नाही बघा, प्रार्थना हा. करा आणि समजून व्यवहार करा. बाकी आता ही ही कलियुगाची वेळ आहे सगळी, आणि एवढे मानसिक परिणाम होत असतात की माणसाला थोड्या वेळासाठी शांतता नाही. ते आणि तर शांतता आहेच. नसेल तर माणूस शांततेसाठी काही ना काही चुकीचा रस्ता पकडतोच. पिणार, कधी बाहेर क्लबमध्ये जाणार, काही हा, पिक्चर बघत राहणार, गर्लफ्रेंड बॉयफ्रेंड असेल त्याला हा. शांतीच नाहीये, सुख नाहीये आतून. आणि यावरती उपाय काय करायचा? बाबा, आपल्याकडून दुःख देणं बंद करा, तर त्याला निदान तुमच्याकडून तरी शांतता लाभेल. मग तुमच्या काही 2 गोष्टी ऐकलं तर मग सांगा, इकडे ये सत्संगाला, नाही का, बघा सत्संगामुळे त्याला मग थोडी शांतता लाभेल. बरं. मीनाक्षी जैन. जर आपण कोणाला ओरडलो तर ते पुण्य आहे का पाप आहे? जर पुण्य असेल तर त्याचे आपण निमित्त बनलो, आणि आपण चांगले केलं का वाईट केलं, मग आपण कसे बनणार? अहो, पण ओरडलात का तुम्ही? त्याचा फायदा आहे का आपला फायदा आहे? बघा ना, गुरुने शिष्याला ओरडायचं त्याला ज्ञानी बनवण्यासाठी, आणि आई वडील मुलं आपल्या मुलांना ओरडायचं ते संस्कार करण्यासाठी. ते ओरडणं त्याला पुण्य म्हटलं जाईल. आणि दुसरं, मी तुझी आई आहे, आमच्या किती अब्रूला काळीमा फासलास तू, तर अब्रूसाठी तुम्ही रागावलात तर ते तुमचं पाप असेल. पण जर आत्मा वेगळा आहे तर मग आपले खाणे-पिणे आणि झोपणे हे कोण करत असतं? नाही, हा सगळा अहंकाराचा धंदा आहे. आणि अहंकाराचाही नाही, खरं तर प्रकृतीचा आहे, शरीराचा आहे. आणि अहंकार मानतोय की मला तर 2 वेळा चांगलं जेवण हवंय, बस. चहा मिळाला तर ठीकच आहे, नाही मिळाला तरी चालेल, पण खायला तर भरपूर पाहिजे. तर हा अहंकार मानतो की मला हे हवंय, आणि नाही मिळालं तर भांडणही करतो. निसर्ग धर्म आहे हा सगळा. विशाल जय सच्चिदानंद दीपक भाई. आणि जसे दीपक भाई हेच की जर कधी मी घरी जातो तेव्हा असे सकाळचे शेड्यूल आहे माझं. सकाळपासून संध्याकाळपर्यंत कोचिंग क्लास मुलांना मी शिकवत असतो, आणि त्यानंतर जेव्हा घरी येऊन टीव्ही बघण्याची खूप इच्छा होते तेव्हा घरातले सगळे म्हणतात झोपून जा. आता झोपच नाही तर काय करायचं, असं होतं. हा, तर टीव्हीवरची निर्माणची कॅसेट बघत जा तुम्ही तिकडे. हो, DVD, नाही ते तर VCD कधी नाही ते कधी त्यामुळे लोक तरी बघतो. खुश होतील, चला चांगलं काहीतरी बघतोय. काय नाहीतर म्हणतील सगळं डोकं फिरवणाऱ्या ह्या गोष्टी बघतो. नाही असं नाही आहे. शिकवणार नंतर? तुम्ही प्युअर असाल तर मुलांनाही प्युअर बनवू शकाल. तुम्हीच दृष्टी बिघडवली, रागद्वेष करत राहिलात, क्रोधात राहिलात, चिंतेत राहिलात, तर मुलांना किती चांगले संस्कार देऊ शकाल? नाही दीपक भाई, असं काही नाही आहे. म्हणजे पण मला ही तर तर विचार करायची गोष्ट आहे ना. तुम्ही लक्षात ठेवता ती वेगळी गोष्ट आहे, पण टीचर लोकांनी हे लक्षात ठेवायची गरज आहे. टीचरने मुलांसोबत क्रोधाचा व्यवहार केला, त्यांना रागावलं, किंवा तर मग दृष्टी बिघडवली,
किंवा बघा लालसा ठेवली, त्याच्याजवळ पैसे जास्त आहेत, ट्युशनमध्ये जास्त पैसे मिळतील, नाहीतर मुला फेल करेन, ट्युशन लावावी लागेल. नाही, मी कधी तुम्ही असं नाही करतच करतो, पण नाही. टीचर लोकांनी ही जागृती ठेवायला हवी की लक्ष्मीच्यासाठी किंवा मानासाठी किंवा विषय विकारांसाठी असा कोणताही व्यवहार मुलांसोबत होऊ नये ज्यामुळे मुलांवर कुसंस्कार होतील. आई वडील आणि कित्येक वडील असेही असतात की मुलांच्या प्रती दृष्टी बिघडवतात, त्यामुळे मग सगळं जीवन त्यांचं बिघडून जातं. तेव्हा हे टीचरच आई वडिलांच्या जागी असतात. टीचरची दृष्टी जर मुलांवरची बिघडली पैशासाठी किंवा मानासाठी वा विषयविकारांसाठी, सारं जीवन मुलांचं मग बिघडून जातं. म्हणून या प्युरिटीची ती जबाबदारी ही शिक्षकांची आहे. तुमच्या बाबत नाही म्हणत आहे, जनरल सांगतोय मी. कारण टीचरच आज बिझनेससारखी पॉलिसी करतायत हे टीचिंग. तर त्यात मुलांना, आईवडिलांना, पालकांना तर मुलांना ₹5 2-5 लाख रुपये डोनेशन देतात, नंतर ॲडमिशन मिळते. चांगली शाळा असेल तर पैसे देतील बिचारे. पण हा सगळा व्यापार होतो आहे आणि व्यापारामुळे मुलांवरचे संस्कार कसे टिकतील सांगा. कित्येक डोनेशन 20-20 लाख डोनेशन देऊन डॉक्टर होतात, पण डॉक्टर झाल्यावर पुन्हा आणखी पैसे घेतात त्याच्याकडून, कारण मी 20 लाख दिले आहेत, कमवायला तर लागणारच. मला म्हणजे अशी मेंटॅलिटी बिघडते बघा. शुद्धतेने आपली पुण्याची लक्ष्मी आपल्याला मिळते आहे, पण आपण जी अनितीने घेतो, दुराचाराने घेतो, त्यामुळे पुढील जन्माची खूप मोठी जबाबदारी आपण बिघडवतो. जबाबदारी घेऊन जीवन बिघडवतो. दीपक भाई, जर कधी कोणत्या डॉक्टराने सांगितलं की आपण नॉनव्हेज खावे, तर त्याने खावे का? अहो, बाकीचे खूप सारे आज खूप पदार्थ आहेत खाण्याचे. बघा, सिंह जास्त पॉवरफुल आहे का हत्ती जास्त पॉवरफुल आहे? एलिफंट. अरे, एक हत्ती असा पाय ठेवेल सिंहावर तर चटणी करून टाकेल, पण तो गवत खातो आणि कोणताही नॉनव्हेज आयटम नाही खात तो. म्हणजे व्हेजिटेरियनमध्ये एवढी पॉवर आहे. तर मग बघा, डॉक्टरला सांगायचं की नाही, मी नॉनव्हेज नाही खात, मला व्हेजिटेरियन आयटम विषयी सांगा, तर ते शोधून सांगतील. औषधही व्हेजिटेरियन खूपच मिळतात, व्हेजिटेरियन आयटमसुद्धा खूप मिळतात, आणि त्यामुळे शरीरामध्ये जी कमतरता असेल विटॅमिनची सगळी व्हेजिटेरियनने भरून निघेल. थोडा आपला निश्चय असेल ना, तर आपण सगळं हे करू शकतो. बघा, दीपाली गर्ग. दीपक भाई, जे बोला. निगेटिव्ह विचार येतात त्या विचारांचं प्रतिक्रमण कसं करायला पाहिजे? त्यात स्वतःला वेगळं ठेवा, आणि कोणा व्यक्तीसाठी असेल तर त्यातलं पॉझिटिव्ह पाहायचं. तुम्ही नैसर्गिकपणे वेगळे राहा, त्यांना सांगायचं मन प्रकृतीचं आहे, दीपालीच आहे, त्यांना सांगायचं का असे चुकीचे विचार करताय, त्याच्यातले पॉझिटिव्ह पहा. चला, त्याचे 10 पॉझिटिव्ह लिहा 5च्या समोर. त्यात आपण वेगळं ठेवायचं, ती पहिली स्टेप. निगेटिव्हचं पॉझिटिव्ह करायचं दुसरी स्टेप, आणि प्रतिक्रमण करून घ्यायचं तिसरी स्टेप. आणि घाबरायची गरज नाहीये. मन तर म्हणेल असं करायला पाहिजे, असं करा. तुझं म्हणणं ऐकलं, आता त्याचा काही पॉझिटिव्ह उपाय आहे? एक प्रश्न विचाराल ज्ञानामध्ये राहून, तर लगेच मन सुद्धा सरळ होईल. आणि चौथा नाही तर दादा भगवानांचा असीम जय जयकार, खूपच फोर्स आहे येतात विचार, तर त्याच्या समोर दादा भगवानांचा असीम जय जयकार फर्स्ट क्लास मोठ्या आवाजात त्याच म्हणायचं. फोर्स मध्ये म्हणायचं का? तर मग त्याची लिंक तुटून जाईल निगेटिव्हिटीची. हो, धन्यवाद. मनोज बनस्वाल. दीपक भाई, अजय सच्चिदानंद. दीपक भाई, फाईल नंबर 2 आहे, ती डॉक्टर आहे आणि ती पोस्टमॉर्टम करते. मग तर सकाळी पहिल्यांदा जेव्हा आपण पेपर वाचतो तेव्हा येत असतं की काल एवढे मेले, किंवा काल तिथं मुलं बुडून मेली, किंवा असं काहीच नाही. तर सकाळी प्रथम जसं लक्ष जातं किंवा आज ह्याचा जाऊन पोस्टमॉर्टम करावा लागेल. आणि त्या इथे आल्या आहेत का? हो, आल्या आहेत त्या, किरण. तर ते मनात सकाळपासूनच विचार असे येत असतात की जसं मला वाटतं की कित्येक वेळा असं वाटतं की माझ्या स्वतःचाच ऍक्सिडेंट होईल, विचित्र असं फिलिंग यायला लागतं. नाही, अशी चिंता करू नका, काही नाही होणार. हे तर सकाळी ब्रेड नाही का कापत हे लोक? नाही, संध्याकाळी जेव्हा ही येते संध्याकाळी भाजी तेव्हा चिरतात, दुधी कापतात, दुधीची सालं काढतात, असा हा ब्रेड कापतात, टोमॅटो चिरतात, काकडी कापतात, चटणी लावतात. हेच शरीराचं होत आहे. पण हे शरीर आणि हे शरीर, हे ब्रेडचं शरीर आहे, ते मनुष्याचं शरीर नाही. दीपक भाई, जेवण जेव्हा जेवतो तेव्हा खूप दीपक भाई, जेवण जेवतानाच या गोष्टी चालतात आणि मग विचित्र वाटायला लागतं. मी म्हणतो की जेवण तरी जेवू दे. उपाय करा की हे भगवान सगळ्यांना शांतता लाभो. जो आत्मा इथे देह सोडून गेलाय, तो जिथे आहे तिथे त्याला सुख शांती मिळो.
अशी ही प्रार्थना आतमध्ये चालू करा. त्या म्हणतील असं झालं तसं झालं, तर तुम्ही प्रार्थना करत राहायचं. तो आत्मा जिथे पोहोचेल, भगवान सिमंदर स्वामींच्या चरणी जाओ, दादाजींचं ज्ञान प्राप्त करो, असं मनात चालू ठेवत राहा. नाही दीपक भाई, नाही, उपाय हा करा. त्यांच्याविषयी संपूर्ण सांगत असते बाबा हे अहो, असं आहे सांगू दे. असं आहे असं तुमचं आहे. चित्त तिकडे ठेवा, भगवंताच्या जवळ. मला मग बघा, मला खूप विचार असे येतो प्रसंग त्याच्यावर येत होते. काही ना काही की- सांगत राहायचे. त्या माझ्या आंटी अशा आहेत, माझी सासू अशी आहे, तर मी त्यांच्या शुद्धात्म्याला प्रार्थना करायचो, आंटीना शुद्धात्मा प्राप्त हो, सासूलाही शुद्धात्मा मिळू दे, तोही मोक्ष मार्गात पुढे जाऊ दे, असं म्हणणाराही मोक्ष मार्गात पुढे जाऊ दे. आमच्या 2 तासांपर्यंत मोक्षाच्या गोष्टी चालू राहायच्या, त्या आपल्या गोष्टी बोलत राहायच्या. बोलणं पूर्ण झाल्यावर थांबायच्या. मग काय करायचं, कारण संसारात इंटरेस्ट नाहीच आहे, आणि त्यांची कहाणी सांगत राहायच्या आणि आपण त्यांच्या शुद्धात्म्याला प्रार्थना करत राहायचो. दीपक भाई, मला ना फाईल नंबर 2 चा शुद्धात्मा दिसतच नाही, अजिबात ते अजिबात नंतर नाही पहा. दिसत. पण फाईल नंबर 2 ला दुःख नाही ना देत. नाही, मग मला राग यायला लागतो. पण ती काही बोलते, मग माझ्यातला शुद्धात्मा बघतच नाही. मी किती वेळ प्रार्थना करून नाही. बघतो, पण काही दिसतच नाही नाही. नाही, त्याचं प्रतिक्रमण झालं तरच शुद्धात्मा आठवायला लागेल ना. हे शुद्धात्मा भगवान असं दुःख झालंय, माफी मागतोय. नाही, ही रागवते आणि मग आपल्या घरी निघून जाते. मग मी पुन्हा हिला म्हणून मग परत प्रतिक्रमण करतो, मग परत जाते, मग परत येते. म्हणजे मला थोडं विचित्र वाटतं, राग येतो मला खूपच जास्त. आणि नाही, पण प्रतिक्रमण करणं चालू करा आणि रोज 10-15 मिनिटं बसलात तर त्यांनाही शांतता, तुम्हालाही शांती, दोघंही बसून प्रतिक्रमण करा. नाही, थोडं तुम्ही पण तिला सांगा ना तुम्ही काय ज्ञान ते. घेतलंय की नाही? दोघांनी ज्ञान घेतलंय? हो, ज्ञान घेतलंय. हा, तर रात्री हा प्रोग्राम ठेवा. मुलंही आहेत, आरती करायची घरामध्ये फर्स्ट क्लास एकदम. दादा भगवानांचा असे मजाच्या काळ मुलांकरवी. मग म्हणून घ्या, नंतर 10 मिनिटं शांततेने बसून प्रतिक्रमण करा. अर्धा पाऊण तास सदुपयोग होईल वेळेचा. प्रयोग करून तर पहा. बरं, ठीक आहे. जय सच्चिदानंद. बाकीचे 2 प्रश्न आहेत, त्याचं उत्तर मिळालं. प्रतिक्रमणाचा उपाय करत राहा. ठीक आहे. पण स्पेशल 10-15 मिनिटं बसून, आणि मुलांसोबत वेळ नसेल तर त्यांना तर तुम्ही बसून करा, पुन्हा करा. ठीक आहे. जय सच्चिदानंद. त्यांचंही आणि तुमचंही.